जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात श्रमजीवी रस्त्यावर. मूलभूत अधिकारांची गळचेपी करण्याचा डाव, श्रमजीवीचा आरोप. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नगर, मावळमध्ये श्रमजीवीचे एकाच वेळी सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलन. पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने आणलेल्या जुलमी कायद्याच्या विरोध करत श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेत सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करत श्रमजीवी संघटने ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आंदोलन करत महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम 2024 या विधेयकाला जोरदार विरोध केला. सर्व तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी सैनिक भर पावसात आंदोलन करत सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा नागरिकांचा मूलभूत अधिकार, संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा डाव आखला आहे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 या प्रस्तावित कायद्याचे विधेयक सरकारने या अधिवेशनात मंजूर करून कायदा करण्याचा घाट घातला आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत हा संघटनेची गळचेपी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना चिरडण्याचा प्रकार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून लोकशाहीच्या हातात देण्याचा विचार ही घातक असल्याचे श्रमजीवी संघटनेने आज सर्वत्र आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. हे विधेयक जनतेचे स्वातंत्र्य हिरावून नोकरशाहीच्या हातात सोपवण्याचा केविलवाणा प्रकार असून याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे संघटनेने सांगत या विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगितले. तहसील कार्यालय शहापूर येथील आंदोलनामध्ये दशरथ भालके, मालू हुमणे, राजेंद्र मस्कर, प्रकाश खोडका, लक्ष्मण चौधरी, ईश्वर बनसोडे, रंजना हरड, सुरेखा गोडे, रुपेश आहिरे, संजय मुकणे, कमलाकर शिंदे, विशाल मुकणे, कैलास मुकणे व आदी पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.